नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 9 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, मी 8 महिन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस पडला आहे. सदर हा पाऊस मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याच विभागात पडला असून माझा अंदाज 100% खरा ठरला आहे. तसेच मे व जून महिन्यात अल निनोमुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती राहील असे सतत सांगितले जात होते. पण मी बरेच वेळा सांगितले होते की दुष्काळ नाही, पण पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील असे सांगितले होते. तसेच मित्रांनो, मी पूर्वी सांगितले आहे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात पडणारा पाऊस हा खंड स्वरूपात पडण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आजपासून पुढील काही दिवस राज्यातील पाऊसमान कमी होणार आहे. त्यापैकी राज्यातील पश्चिम भागातील जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पाऊस पडत राहणार आहे. तसेच जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील असे वाटते आहे. सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे वातावरणातील अचानक बदलामुळे यात बदल पण होऊ शकतो. तसेच मी 8 महिन्यापूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितल्याप्रमाणे, तसेच परत 4 महिन्यापूर्वी व गेल्या महिन्यात सांगितल्याप्रमाणे राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात राज्यात परत एकदा भाग बदलत चांगल्या पावसाची शक्यता राहील. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे राज्यात ज्या भागात अजून पाऊस पडला नाही त्या भागात या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चांगला पाऊस पडेल असे वाटते आहे. अशा प्रकारचा सविस्तर अंदाज राज्यातून मी प्रथम देत असून सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे वातावरणातील अचानक बदलामुळे यात थोडाफार बदल होऊ शकतो. सदर हा अंदाज सांगण्यामागचे कारण आपण सतर्क असावे म्हणून दिला आहे व अशा प्रकारच्या अंदाजाची कॉपी पण होऊ शकते. तसेच मित्रांनो, राज्यात सध्या बाष्पाचे प्रमाण असल्यामुळे व काही ठिकाणी तापमान वाढल्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागापुरता 5 ते 10 मिनिट पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच आज राज्यात वारे वाहतील, वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच पूर्व विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच राज्यातील पश्चिम भागातील जिल्ह्यात, तसेच अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग, बीड जिल्ह्याचा दक्षिण भाग, धाराशिव जिल्ह्याच्या काही ठिकाणी, तसेच सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात स्थानिक वातावरणानुसार कोठे तुरळक ते हलका तर कोठे हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. वाऱ्यामुळे यामध्ये दिलेल्या अंदाजात बदल पण होऊ शकतो. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. महत्त्वाचे, मी दिलेल्या अंदाजाप्रमाणे गेल्या 15 दिवसात ज्या भागात पाऊस पडला आहे त्या भागातील बरेच शेतकरी बंधूंनी फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे माझे अभिनंदन केले आहे. अशा सर्वांचे आभार. तसेच मित्रांनो, पुढील काही दिवस राज्यातील पाऊसमान कमी झाल्यामुळे यापुढे आवश्यकता असल्यास अंदाज दिला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.